नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आहे सॅटरडे आणि आम्ही आज चाललोय पेंचला. मंथन रिसॉर्टमध्ये आम्ही आज स्टे करणार आहोत. सॅटरडे संडे 5 दिवस ऑफिस असतो, सो आज विचार केला की चिल आउट करायचं. तर इथून 99 किलोमीटर्स आहे. आम्ही आता जस्ट घराच्या बाहेर निघालो आहे आणि समोर रेस्टॉरंटमध्ये नाश्ता वगैरे करू आणि मग रिसॉर्टचे तुम्हाला सगळे व्हिडिओज वगैरे दाखवणार, रिसॉर्ट टूर वगैरे. आणि जर्नी खूप रोमॅन्टिक असणार आहे, तर जर्नी पण दाखवू. मसाला डोसा ऑर्डर केलाय. आशिषचे छोले वगैरे खूप फेवरेट आहे. सो MHKS ला खूप चांगली टेस्ट असते. म्हणजे आतापर्यंत छोले भटुरे जिथे जिथे खाल्ले त्यापैकी सर्वात बेस्ट छोले भटुरे इथे मिळते, नागपूरमध्ये. तुम्ही पण टेस्ट करा. कशा टेस्ट? छान आहे. एवढं काय ब्राईट नाही वाटत आहे. हे ब्ल्यू ब्ल्यू छान वाटतंय. चल, कोणती पाहिजे का तुला? चॉकलेट हा, दोन घे. ठीक आहे. हे कोणते? हे प्रोटीनचं आहे, मॅक्स प्रोटीन. बिल करणं इसका. निघालो आम्ही. पेंच टायगर रिझर्व महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांमध्ये पसरलेले आहे. हे ठिकाण वन्यजीव प्रेमींसाठी एक लोकप्रिय पर्यटक स्थळ आहे आणि येथे जिप्सी सफारीसारख्या अनुभवांचा आनंद घेता येतो. पेंच अभयारण्य आणि आसपासच्या परिसरात अनेक सुंदर रिसॉर्ट्स आहेत. या रिसॉर्टमध्ये निसर्गाच्या सौंदर्याचा अनुभव घेता येतो आणि आरामदायक सुविधा देखील उपलब्ध आहेत. NH44 हा मार्ग वापरून आपण पेंचपर्यंत पोहोचू शकता. नागपूर ते पेंच मंथन रिसॉर्टच्या अंतराबद्दल सांगायचं तर हे साधारणतः 90 ते 100 किलोमीटर आहे. पोचलो आम्ही. किती पीस वाटत आहे. आशिष इकडे चिल करते मस्त. दिस इज आवर रूम. वाव, बहुत सुंदर.
रूम सर्विस वगैरह है या वहाँ पे आना पड़ेगा? अशी आपली रूम आहे बाहेरून. आपण सायंकाळी इथे बसू शकतो मस्त चिल आउट करत. टीव्ही आपल्याला छान एसी आहे आणि तुम्ही हा व्ह्यू बघा, खूप छान व्ह्यू आहे. इथे मस्त छान असं पॉट दिलेला आहे बघा, खूप छान आहे वॉशरूम. सिंपल बघ. मगाशी रिसॉर्टवर येऊन थोडासा रेस्ट केला आणि आता भूक लागली आहे, सो आम्ही कॅफेटेरियामध्ये चाललो फ्रेश वगैरे होऊन. आणि प्रॉपर्टी पण बघायची आहे, तुम्हाला पण दाखवू. खूप छान वाटतं. आज सॅटर्डे आहे तर काही लोक आलेले सुद्धा आहेत. काय म्हटलं? गाडी पण काढावी लागेल. सो थोडंसं स्नॅक्स करून घ्यावं म्हटलं आणि भूक लागली आहे तर मॅगी ऑर्डर दिली आहे. प्लेन मॅगी, एक चाय आणि एक व्हेज सँडविच. सो इथे थांबलो आहे, वेट करतो आहे, ऑर्डर यायचा आहे. हा बघा कसा चिल करतोय. चिली चिली खूप छान वाटत आहे. गाड्या भरपूर आलेल्या आहेत, कार्स. पण स्विमिंग पूलमध्ये आज गर्दी आहे, आज सॅटर्डे असल्यामुळे. पक्ष्यांची चिवचिवाट, गंध, शांततामय वातावरण आणि हवेत घुमणारी ताजगी आपल्या मनाला नवीन ऊर्जा देऊन जातात. इथे प्रत्येक क्षण शांततेत व्यतीत होतो. वेगाने धावणाऱ्या जीवनातून काही वेळासाठी बाहेर पडून आपल्या मनाला शांती आणि मानसिक शांती मिळवण्याची संधी मिळते. ज्या जागी मनाला आराम मिळतो तिथे शरीरही ताजेतवाने होऊन जातं. वाव, मस्त मॅगी. पडणार नाही ना? माहित नाही. आपल्या फार्म हाऊस मध्ये एक मचान पाहिजे ना, असं अँगलचं बनवायचं लाकडाचं. कसा होता चहा आशिष? चहा छान होता. सँडविच एकदम मला आवडलं, बेसिक डिसेंट. मी असं विचार करतो घरी बनवायचा. हा. सिम्पल डिसेंट. आम्ही आता आमच्या कॉटेज समोर बसलोय, हे बघा. चिल करणार आता. आता सायंकाळचे 6:15 झाले, पण विंटरमुळे खूप अंधार होतो. सॅलेड. आता वाजले आहेत रात्रीचे 10 आणि आम्ही बाहेर बसलो आहे रिसॉर्टच्या बाहेर आणि इकडे कॅम्प फायर सुरू आहे. कॅम्प फायरचा एक्सपिरियन्सच मेमोरेबल असतो. कॉटेज आणि विथ कॉटेज आम्ही दिसत आहे का? थोडेफार दिसत असेल अंधारात. सो फ्रेंड्स, आता आम्ही चेकआउट करून निघतोय. आमची पॅकिंग वगैरे झाली आहे.
चला जायचं. ओके. तर लंचची वेळ झालेली आहे आणि आम्ही कालच्याच रेस्टॉरंटमध्ये थांबलोय. लंचमध्ये आहे शेजवान नूडल्स आणि चिकन लॉलीपॉप. तर हा व्लॉग कसा वाटला सगळ्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. बाय.